नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता खूप वेगळा वाटतो. शेतीचे कायदे, पिकांचे होणारे अतोनात नुकसान आणि थर्मल पेपरमागील रसायनशास्त्र. होय, अगदी बरोबर ऐकलत. एका बाजूला बोगस बियाण्यांमुळे उद्ध्वस्त होणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला त्याला न्याय मिळवून देणारा एक साधा कागदाचा तुकडा, जो वेळेसोबत स्वतःच पुसट होत जातो. हा खरोखरच एक अतिशय रंजक आणि तितकाच गंभीर विषय आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने बोगस बियाण्यांचे वाढते संकट, 2023चा नुकसान भरपाई कायदा, खरेदी पावतीचे महत्त्व, शाही पुसट होण्यामागचे विज्ञान आणि शेवटी हे पुरावे कसे जतन करायचे या मुद्द्यांवर वेगाने नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरुवातीला बोगस बियाण्यांच्या संकटापासून सुरुवात करूया. प्रत्यक्ष नुकसान किती भीषण असू शकतं हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. आता हेच उदाहरण पहा. ॲग्रोवनच्या एका वृत्तानुसार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शेतकऱ्यांनी एका नर्सरीतून खरबुजाची रोपे आणून लावली. तब्बल 40 एकर क्षेत्रावर ही लागवड झाली होती. वाशी आणि दिल्लीच्या मार्केटमध्ये ह्या वाणाला मोठी मागणी असते, त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांना यातून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती. पण झालं काय? वेलींवर आलेली फळे अत्यंत निकृष्ट दर्जाची निघाली. विचार करा, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यावर काय अवस्था होत असेल. आणि यात सर्वात धक्कादायक बाब काय होती माहितीये? बियाणे कंपनीने दिलेले उत्तर. त्यांनी चक्क असा दावा केला की वाढत्या तापमानामुळे फळं पांढरी पडले, असं म्हणून त्यांनी थेट हात झटकले. पण इकडे शेतकऱ्यांकडे चक्क 1200 किलो बियाण्यांच्या उत्पादनात एकाच विशिष्ट टप्प्यात ही समस्या उद्भवण्याचा सबळ पुरावा होता. कंपनीची ही उडवाउडवीची उत्तरे आणि शेतकऱ्यांचं भीषण वास्तव यातील हा विरोधाभास खरंच खूप काही सांगून जातो. अशा घटनांमुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मारली आणि न्यायाची मागणी केली. जेव्हा राज्यभरातून अशा घटना समोर येऊ लागल्या तेव्हा सरकारला आणि प्रशासनाला यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढणं भाग पडले आणि याच गरजेतून एका अत्यंत महत्त्वाच्या नव्या कायद्याचा जन्म झाला. आणि तो कायदा कोणता हे आपण आता दुसऱ्या भागात पाहणार आहोत. 2023चा नुकसान भरपाई कायदा. ही कायदेशीर व्यवस्था कशी उभी राहिली ते पाहूया. तर हा आहे तो अत्यंत महत्त्वाचा कायदा, महाराष्ट्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा कायदा 2023. या कायद्याने खऱ्या अर्थाने एक भक्कम कायदेशीर चौकट तयार केली आहे. आता जर एखाद्या शेतकऱ्याला भेसळयुक्त, दुय्यम दर्जाचे किंवा दिशाभूल करणारे बियाणे, खते किंवा कीटकनाशके विकली गेली आणि त्यामुळे पिकाचे नुकसान झाले, तर त्याला अधिकृतपणे आर्थिक भरपाई मिळवता येऊ शकते. ही एक मोठी जमेची बाजू आहे. आता कायद्याची भाषा साहजिकच थोडी क्लिष्ट असते, पण आपण ती सोपी करूया. एक संकल्पना आहे आर्थिक नुकसान पातळी किंवा इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट. समजा एखाद्या बियाणावर ते किडीला प्रतिकार करणारे असल्याचा दावा केलाय, पण तरीही जर किडीचा प्रादुर्भाव या विशिष्ट नुकसान पातळीच्या पुढे गेला तर शेतकरी या कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचा दावा नक्कीच करू शकतो. हा या कायद्याचा एक अत्यंत भक्कम तांत्रिक आधार आहे. तसंच आणखी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे फायटोटॉक्सिसिटी. यावरून हे स्पष्ट होतं की कायद्यात केवळ बियाण्यांचाच विचार केलेला नाहीये, तर हानिकारक खते किंवा कीटनाशकांच्या वापरामुळे पिकाला होणारी विषबाधा, वाढ खुंटणे किंवा अगदी पीक जळून जाणे या रासायनिक दुष्परिणामांसाठीही या कायद्यात भरपाईची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. पण इथे सर्वांनी लक्ष देण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे बंधन. कायद्याने तक्रार दाखल करण्यासाठी अत्यंत कडक मुदत घालून दिली आहे बरं का. जर उगवण क्षमता कमी असेल तर पेरणीनंतर 20 दिवसांच्या आत तक्रार नोंदवावी लागते. आणि जर खतांची विषबाधा किंवा कीड प्रादुर्भाव दिसला तर ते निदर्शनास आल्यापासून अवघ्या 48 तासांच्या आत तक्रार नोंदवणे बंधनकारक आहे. या वेळेचे काटेकोर पालन करणे खरोखरच अत्यंत गरजेचे आहे. आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, जो कायदा आणि आपले प्रत्यक्ष वास्तव यांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. तो म्हणजे खरेदीच्या पावतीचे महत्त्व. पहा, कायद्याचे कलम 4(2) अगदी स्पष्टपणे सांगते की तक्रारीसोबत खरेदीच्या पावतीचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर जर तुमच्याकडे खरेदीचा हा प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावा नसेल तर 2023च्या या नव्या कायद्याचे कोणतेही संरक्षण मिळवणे निव्वळ अशक्य आहे. ही एक अतिशय महत्त्वाची अट आहे. म्हणूनच मागील काही वर्षांत जेव्हा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते तेव्हा राज्याच्या कृषी विभागाने अधिकृतपणे सूचना जारी केल्या होत्या
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची मूळ पावती, पिशवीवरचे टॅग आणि मूळ पॅकेजिंग अत्यंत काळजीपूर्वक सांभाळून ठेवले पाहिजे. कारण शेवटी हाच तो एकमेव पुरावा आहे जो समितीसमोर किंवा न्यायालयात शेतकऱ्याचा हक्क सिद्ध करू शकतो. पण इथेच खरा पेच निर्माण होतो. आणि तो का निर्माण होतो ते आपण या चौथ्या भागात समजून घेणार आहोत. पावत्यांवरील शाही नेमकी पुसट का होते, यामागील थर्मल कागदाचे विज्ञान काय आहे ते आता पाहूया. आपण जो सामान्य कागद वापरतो त्यावर प्रिंटरमधून शाई लावली जाते. पण दुकानांमध्ये किंवा कृषी केंद्रांवर मिळणाऱ्या बहुतांश पावत्या या थर्मल पेपरच्या असतात. आश्चर्य म्हणजे यामध्ये कोणत्याही शाईचा वापर होतच नाही. या कागदावर एक विशिष्ट रासायनिक लेप असतो जो थर्मल प्रिंटरच्या उष्णतेच्या संपर्कात आल्यावर काळा पडतो आणि मजकूर उमटतो. आणि नेमकं याच कारणामुळे या थर्मल पावत्या अत्यंत नाजूक असतात. उष्णता, सूर्यप्रकाशातील अतिनील म्हणजेच UV किरणे, हवेतील ओलावा आणि अगदी पाकिटात ठेवल्यामुळे कागदाला होणारे घर्षण हे सर्व या रासायनिक लेपाचे कट्टर शत्रू आहेत. यामुळेच काही काळानंतर पावतीवरचा मजकूर पूर्णपणे पुसट होऊन तो कागद पुन्हा कोरा किंवा पांढरा पडतो. आता प्रश्न असा पडतो की मग ह्यावर उपाय काय? याचसाठी आपण आपल्या 5व्या आणि शेवटच्या भागाकडे वळतोय. पुरावे जतन कसे करायचे आणि पुसट झालेले पुरावे परत कसे मिळवायचे. समजा पावती पुसट झालीच असेल तर एक जुना आणि अतिशय काळजीपूर्वक वापरण्याचा मार्ग म्हणजे उष्णतेचा वापर करणे. हेअर ड्रायर मध्यम उष्णतेवर ठेवून पावतीच्या मागील बाजूने काही इंच अंतरावरून गरम हवा दिल्यास तो जुना मजकूर पुन्हा दिसू शकतो. पण मंडळी, इथे एक अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. कागदाच्या पुढच्या बाजूला चुकूनही उष्णता देऊ नका, नाहीतर संपूर्ण कागद काळा पडेल आणि हातातील सर्व पुरावा कायमचा नष्ट होईल. सुदैवाने आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणखी एक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे डिजिटल रेस्टोरेशन. जर पावती थोडीशी वाचण्यायोग्य असेल तर तिचा फोटो काढा आणि ॲडोब फोटोशॉप, डॉक्युब किंवा टॅब स्कॅनरसारख्या ॲप्सचा वापर करा. यामध्ये फोटोचा कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस बदलून तो पुसट झालेला मजकूर पुन्हा स्पष्टपणे वाचता येऊ शकतो. पण खरं सांगू, सर्वात उत्तम उपाय म्हणजे प्रतिबंध. पावती हातात मिळताच ती लगेच डिजिटाईज करणे हा सर्वात सोपा आणि विश्वसनीय उपाय आहे. तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह ॲप उघडा, त्यातल्या मोठ्या प्लस आयकॉनवर टॅप करा आणि स्कॅन पर्याय निवडा. यामुळे पावती आपोआप क्रॉप होऊन एक कायमस्वरूपी PDF फाईल तयार होते. म्हणजे उद्या मूळ कागद पुसट झाला तरीही आपला कायदेशीर पुरावा मोबाईलमध्ये कायम सुरक्षित राहील. हे सर्व पाहिल्यावर खरोखरच विचार करायला भाग पाडणारा एक प्रश्न समोर येतो. जेव्हा एखाद्याचा संपूर्ण उदरनिर्वाह एका थर्मल कागदाच्या पुसट होणाऱ्या पावतीवर अवलंबून असतो, तेव्हा आपली ही आधुनिक पुरावा व्यवस्था किती नाजूक असते नाही का? अत्यंत कडक कायदे असूनही शेतकऱ्यांचा न्याय हा एका साध्या पुसट होणाऱ्या कागदाच्या तुकड्यावर अवलंबून आहे. कायदा त्याचे काम करेलच, पण तो हक्क मिळवण्यासाठी पुराव्यांची आणि तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे. आशा आहे की आजच्या विश्लेषणातून तुम्हाला अनेक महत्त्वाच्या बाबी नव्याने समजल्या असतील. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. धन्यवाद.